हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अंजलीज ब्लॉग्स. तर मी बनवलेत फळासाठी बनवण्यासाठी घ्यावं लागेल तुम्हाला इलायची, काजू, बदाम आणि कापून घ्या बारीक बारीक, साखर आणि दूध, आणि मेन म्हणजे चपातीचं पीठ, गव्हाचं पीठ. तर त्याला चुरून घ्या चांगलं नरम. आणि मी एका भुगण्यामध्ये टाकलेले आहे तूप, आणि तुम्ही तेल तूप वगैरे काही टाकू शकतात. मग त्याच्यात इलायची आणि ड्रायफ्रूट्स टाकून लाल लाल भाजून घ्या. मस्तपैकी भाजले की त्याच्यामध्ये तुम्ही टाका दूध असं मस्त घट मी 1 वाटी टाकलेली आहे. आणि आपल्याला चपाती म्हणजे फळं शिजण्यासाठी लागणार आहे पाणी. तर पाणी टाकायला विसरू नका. 1 तांब्या ऑब्व्हियसली टाकून द्या, म्हणजे कसं सर्व शिजेल चांगलं. ती चपाती अशी नरम झाली पाहिजे, अशी तुटली पाहिजे खाताने. आणि चपाती लाटून घ्या. आणि ते तसं उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय करा, हे कापं होईस तर उकळी येते. मग उकळी झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाका तुम्ही साखर, कारण की ते उकळी आल्यानंतरच टाका. आणि मग सर्व असं विरघळून घ्या आणि ते कापं त्याच्यामध्ये उकळत्या दुधामध्ये टाकून द्या. मग काय मस्त शिजू द्या, अशी घट्ट होतात ना. गाईज, व्हिडिओ आवडत असेल, रेसिपी आवडत असेल, लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे असे झालेले आहेत माझे फळं तयार. तर बाय फ्रेंड.